एप्रिल महिन्यातलं कडक ऊन आणि अचानक आलेला पाऊस आणि त्या पावसातली आमची ही रोड ट्रिप एकदम खास होती. नमस्कार, माझ्या या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि माझा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा जो प्रवास आहे ते नरसोबावाडी ते कोल्हापूरचा आहे. नरसोबावाडीला नृसिंहवाडी असं म्हणतात आणि कोल्हापूर हे माझ्यासाठी खास आहे, कारण काय, कोल्हापूर ही माझी जन्मभूमी आहे. वाडी ते कोल्हापूरला येत असताना शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले, इचलकरंजी ही छोटी छोटी गावं लागतात आणि ह्या प्रत्येक गावाची ना एक अशी विशेषता आहे. तर शिरोळ बघायला गेलं ना तर शेती आणि ऊसाच्या फॅक्टरीसाठी फेमस आहे. जयसिंगपूरमध्ये जास्त करून मार्केट आणि त्याचबरोबर आंबा भडंग ही जास्त फेमस आहे. इचलकरंजी ही कपड्यांच्यासाठी तशी फेमस आहे, म्हणजे इथं कसे छोटे छोटे हातमागाचे बिझनेस म्हणजे जे छोटे टेक्स्टाईल मिल असतात ते. आणि हातकणंगले हे ना हे पूर्णपणे शेतीसाठीच फेमस म्हटलं तर चालेल, कारण इथं ना खूप शेती म्हणजे ऊसाची शेती आहे. आणि जर तसं बघायला गेलं ना वाडी ते कोल्हापूरचा रस्ता पूर्ण दोन्ही साईडला की नाही ऊसाची शेतीच लागते आणि इतका सुंदर रस्ता आहे की नाही, त्याचा अनुभव म्हणजे जो पावसातला होता ना तो असला भारी होता काय सांगायला नको. खरं सांगायला गेलं तर आम्हाला काही हे अपेक्षित नव्हतं, कारण आता एप्रिल होता, एप्रिलच्या महिन्यात एवढा मोठा पाऊस म्हणजे वादळाचा पाऊस. पण आम्ही जेव्हा सकाळी घरातनं निघालेलो वाडीला यायला तेव्हा तर काही पाऊस नव्हता. पण नंतर जेव्हा आम्ही संध्याकाळी 4-5च्या दरम्यान निघालो वाडीचं म्हणजे दत्त मंदिरचं जे दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही जेव्हा निघालो ते हळूहळू पावसाचं जे सुरू झालं ते पूर्ण आम्हाला कोल्हापूरपर्यंत मोठा जोरदार पाऊस होता. पण ते जेव्हा पावसात आम्ही तर गाडीमधनंच जात होतो, खरं कसं जाताना जे पाऊस आणि ते वातावरण होतं ना ते एकदम अविस्मरणीय म्हटलं तर चालेल. पाऊस आता जोरात कोसळत होता, वाऱ्याचा वेग वाढलेला, आभाळ पूर्ण भरलेलं आणि रस्ता पूर्ण भिजून गेला होता. वातावरण एकदम थंड झालं होतं. आणि आमचा प्रवास हा सगळा अनुभव घेत घेत पुढे चालला होता. त्याचबरोबर आमच्या गाडीमध्ये थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि बाहेरचं वातावरण इतकं छान झालेलं की खूप दिवस म्हणजे आता उन्हाचं सीझन असल्यामुळे अचानक आलेल्या पावसाचं जे एक हे असते ते वेगळाच अनुभव होता. आम्ही खूपच तो क्षण आहे ना खूप एन्जॉय केला आहे म्हणायला गेलं तर. म्हणजे त्या रोडवरून जात असताना जे इतकं निसर्गरम्य वातावरण आहे की आता मी खूप वर्ष म्हणजे माझा जन्मच कोल्हापुरातला आहे, पण तसं बघायला गेलं तर ते मी स्वतःच पहिल्यांदाच अनुभवलेलं. त्यामुळं आणि पुण्यामध्ये राहायला लागल्यापासून हे सगळं नाहीच आहे कुठेच. आता ते पुण्यात सगळ्या माणसांची गर्दी, ट्रॅफिक, पण हे असे रस्ते जेव्हा आपण जात असतो त्याचा अनुभव वेगळा. आणि आम्हाला जेव्हा आता या सकाळी गेलेल्या ज्या म्हशी होत्या त्यांचे जे मालक आहेत ते संध्याकाळी घेऊन येतात. ते असं बघायला फक्त असं कधी कधी ना पिक्चरमध्ये बघितल्यासारखं वाटत होतं खरं बघायला गेलं तर. म्हणजे आता ते गावाकडं जेव्हा आपण राहतो ना तर गावाकडे राहणाऱ्या लोकांना असं ते काही असं फार विशेष वाटत नाही. पण आता आम्ही पण पहिले जात होतो तर मला हे रस्ते असे एवढे काही विशेष वाटायचे नाहीत. पण आता इतके वर्ष असं पुण्यात, मुंबईत जॉब, ती धगधग, तो प्रवास आणि ते ट्रॅफिक, म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण असं राहिलेलंच नाही आहे तसं बघायला गेलं तर शहरांमध्ये. त्यामुळं इकडे जेव्हा असं गावाकडे आलं काही आणि असे जेव्हा प्रवास घडतात ते खूप असं त्याचे एक वेगळे अनुभव असतात. आणि असा आम्हाला तर कसं हा अनुभव एकदम चांगला वाटला. पावसाचा तर जोर वाढलेलाच होता, त्याचबरोबर पावसासोबत गारा पण पडत होत्या. तर त्या पावसाचा आणि त्या गारांचा आवाज म्हणजे ना ते एक वेगळंच असं म्युझिक झालं होतं ते त्या दिवशी. आणि आता आम्ही हळूहळू जयसिंगपूरजवळ पोहोचतच होतो, कारण मला होतं की वाडीमध्ये मला तिथे भेळ खायची होती. आम्ही असं ठरवलेलं, पण आता तिथून आम्हाला निघायचं होतं तर आम्ही नाही खाल्ली तिथे.
पण आम्ही ठरवलं की आता जयसिंगपूरच्या जवळ जर जाताना जर समजा काही भेळची वगैरे आपल्याला ही भेटली तर तिथे भेळ आपल्याला खायचीच आहे. कारण मग आम्ही एका भेळच्या सेंटरमध्ये आलो. ही आहे स्टार भेळ. ती भेळ पण एकदम टेस्टी होती. त्यांनी आम्हाला तिकडे म्हणजे त्यांचं ॲक्च्युली मागच्या साईडला सिटिंगचं होतं, म्हणजे त्यांच्या थोडेसे टेबल्स वगैरे असे टाकलेले त्यांनी. पण काय झालेलं पावसामुळे ना म्हणजे ते खूप म्हणजे आम्हाला म्हणजे बाहेर बसायला जागा नाही भेटली. मग आम्ही दुकानामध्ये पहिले अगोदर बाहेरच बसलेलो. त्याच्यानंतर जरा पाऊस जास्त असं वाटलं म्हणजे तिथं बसण्यासारखं नाही म्हणून आम्ही परत आतमध्ये येऊन बसलो. पण ही भेळ होती ना एक नंबर होती. मला तर आत्ता असं होतं की परत तिकडे जाऊन तिथूनच भेळ खायला पाहिजे. कारण इथल्या भेळमधली जी टेस्ट आहे ना ती कुठं भेटणार नाही. तसं बघायला गेलं तर कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या जवळपासच्या जेवढ्या एरियांमध्ये भेळ मिळते ती वेगळीच आहे. आणि पुण्याला आणि मुंबईला आलं ना की जी भेळ मिळते ती वेगळी आहे. त्यामुळं पुण्यात तर मी असं बघितलं ना ते सफेद पांढरे चिरमुरे असतात ना त्याच्यामध्येच भेळ आहे. एकदा तर असं मी अनुभवलं ते मिरचीचा ठेचा वगैरे घालून भेळ बनवतात. पण आमच्या कोल्हापूरमध्ये तसं काही होत नाही. त्यामुळं कोल्हापूरची जी भेळची चव आहे ना ती मला काय वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रात कुठं भेटत असेल. तर असा हा आमचा नरसोबाची वाडी ते कोल्हापूरचा प्रवास. अचानक आलेला पाऊस आणि सुंदर रस्ता आणि खूप छान अनुभव. हा प्रवास कायम लक्षात राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.